आवाज येतोय सगळ्यांना? आणि स्क्रीन विजिबल आहे का बघा. ओके, संकल्प, आर्या, सूरज, समीर. ठीक आहे. लास्ट लेक्चरला आपण मध्ये बरीच गॅप झाली आपली. तर लास्ट लेक्चरला आपण गॅस लॉस बघायला सुरुवात केली होती. 3 लॉस त्याच्यापैकी आपण बघितलेत, 2 बाकी आहेत. एकूण किती लॉज होते? तर 5 लॉज गॅस लॉ आहेत. त्याच्यापैकी आपण बॉयलेज लॉ, चार्ल्स लॉ 2च पाहिले होते आपण. गे-लुसॅक लॉ, अवॅगॅड्रो लॉ आणि डाल्टन्स लॉ हे आपण आज बघणार आहोत. तर आपण या रिमेंबर जे आहे त्याच्यापासून सुरुवात करूया. फर्स्ट पॉइंट वाचतो मी. ऑन द केल्विन स्केल, वॉटर फ्रीजेस ॲट नियरली 273 केल्विन अँड बॉइल्स ॲट अबाउट 373 केल्विन. म्हणजेच काय? वॉटर जे आहे फ्रीजेस आहे 273 केल्विन म्हणजे किती? ऑलमोस्ट 0 डिग्री सेल्सिअस. वॉटर 0 डिग्री सेल्सिअसला फ्रीज होतं अँड बॉइल्स ॲट 373 डिग्री. सॉरी 373 केल्विन मीन्स ऑलमोस्ट 100 डिग्री सेल्सिअस. वॉटर 0 डिग्री सेल्सिअसला फ्रीज होतं आणि 100 डिग्री सेल्सिअसला बॉईल होतं. नोट दॅट वी राईट केल्विन टेम्परेचर्स इन कॅपिटल के विदाउट ए डिग्री सेल्सिअस साइन. जेव्हा तुम्ही केल्विन मध्ये लिहिणार असाल टेम्परेचर, तेव्हा तुम्हाला कॅपिटल के हे त्याचं डिनोशन वापरायचं आहे. डिग्री सेल्सिअस मध्ये नाही मेन्शन करणार ते लिहिणार. आपण केल्विन मध्ये लिहिताना कॅपिटल के यूज करणार सिम्बॉल. आता आपण नेक्स्ट गे-लुसॅक्स लॉ पासून सुरुवात करूया. त्याच्या आधी हा प्रॉब्लेम आहे एक 10.2, एकदम सोपा प्रॉब्लेम आहे. तो आपण बघूया कसा सॉल्व्ह केलाय. प्रॉब्लेम काय आहे पहिल्यांदा आपण बघू. ॲट 300 केल्विन a certain mass of a gas occupies 1 into 10 raised to minus 4 dm cube volume. Calculate its volume at 450 Kelvin and at a same pressure. आता याच्यात तुम्हाला गिव्हन काय काय आहे? T1 टेम्परेचर दिलेलं आहे. नंतर काय केलेलं आहे? V1 व्हॉल्यूम दिलेला आहे तुम्हाला. V2 T2 तुम्हाला टेम्परेचर T2 पण दिलेलं आहे आणि तुम्हाला काय करायचंय? V2 काढायचा आहे. तर काय T1 V1 इज इक्वल टू T2 V2. आपल्याला फॉर्म्युला याच्यामध्ये अकॉर्डिंग टू चार्ल्स लॉचं जे इक्वेशन आहे हे बघा. V1 अपॉन T1 इज इक्वल टू V2 अपॉन T2. जो चार्ल्स लॉचा तुमचं जनरल इक्वेशन आहे त्याच्यामध्ये ह्या तुम्हाला व्हॅल्यू फिल करायच्यात. त्याच्यामध्ये V1 काय आहे? 1 into 10 raised to minus 4 क्युबिक डेसिमीटर, dm क्यूब, क्युबिक डेसिमीटर. ह्याला dm क्यूबला क्युबिक डेसिमीटर म्हणतात. सो T1 जो आहे तो तुमचा, V1 जो आहे तो तुमचा 1 into 10 raised to 4 डेसिमीटर क्यूब. नंतर T1 आहे तुमचा V1 अपॉन T1. T1 आहे 300 केल्विन. V2 तुम्हाला काढायचा आहे आणि T2 आहे 450 केल्विन. तुम्ही T2 जो तिकडच्या डिनॉमिनेटरला आहे तो इकडच्या न्यूमरेटरला आणायचा. म्हणजे काय होईल? V1 into T2
अपॉन T1. म्हणून इक्वेशन असं तुमचं झालं V2 इज इक्वल टू V1 इंटू T2 अपॉन T1. मग त्या व्हॅल्यू तुम्ही तिथे पुट करायच्या आहेत. 450 इंटू 1 इंटू 10⁻⁻4 डिवायडेड बाय 300. आणि मग तुमचा आन्सर येईल V2 इज इक्वल टू 1.5 इंटू 10⁻⁴ क्युबिक डेसिमीटर. कळलंय सगळ्यांना किती सिंपल फॉर्म्युला आहे? सिंपल फॉर्म्युला वापरून कसं कॅल्क्युलेशन केलेलं आहे? प्रत्येक लॉचे जे जनरल फॉर्म्युला आहेत, जनरल इक्वेशन आहेत, ती तुम्ही कुठेतरी एका पेपरवर लिहून काढा. मी तुम्हाला ह्या लेक्चर नंतर तुम्हाला एक असाइनमेंट देईन, त्याच्यामध्ये तुम्हाला प्रॉब्लेम असतील त्याच्यावर, तर तुम्ही काय करायचंय की प्रत्येक लॉचा जे जनरल इक्वेशन आहे ते कुठेतरी नोट डाऊन करायचंय, जेणेकरून तुम्हाला असा प्रॉब्लेम आला की ते वापरता आलं पाहिजे. कोणत्या लॉवर बेस आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला कोणतं इक्वेशन वापरायचं हे तुम्हाला त्यावेळी समजलं पाहिजे. तर हा चार्ल्स लॉवर एक प्रॉब्लेम होता. आता आपण सुरुवात करूया गे-लुसॅक्स लॉ पासून. इट रिलेट्स द प्रेशर and the absolute temperature of a fixed mass of a gas at a constant volume. आता गे-लुसॅक्स लॉ मध्ये कोणाची कंपॅरिझन केली किंवा कोणाशी रिलेटेड आहे, तर प्रेशर आणि ऍब्सोल्यूट टेम्परेचर यांच्यामधली रिलेशनशिप गे-लुसॅक्स लॉ म्हणतो ऍट अ फिक्स मास ऑफ अ गॅस ऍट अ कॉन्स्टंट व्हॉल्यूम. मास त्याचं गॅसचं आणि व्हॉल्यूम फिक्स असताना प्रेशर आणि ॲब्सोल्यूट टेम्परेचर यांचा रिलेशनशिप कसं असेल ह्याच्याबद्दल गे-लुसॅक्स लॉ आहे. त्याचं स्टेटमेंट काय, तर ऍट अ कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रेशर P ऑफ अ फिक्स अमाउंट ऑफ गॅस इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू इट्स ॲब्सोल्यूट टेम्परेचर. ऍट अ कॉन्स्टंट व्हॉल्यूम म्हणजे एखाद्या फिक्स व्हॉल्यूमला त्या गॅसचं प्रेशर P ऑफ अ फिक्स अमाउंट ऑफ गॅस इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू इट्स ॲब्सोल्यूट टेम्परेचर. टेम्परेचरशी डायरेक्टली प्रपोर्शनल असतं. ऍट अ कॉन्स्टंट व्हॉल्यूम एखाद्या फिक्स व्हॉल्यूमला त्या गॅसचं प्रेशर हे डायरेक्टली प्रपोर्शनल टू द टेम्परेचर असतं. म्हणजे डायरेक्टली प्रपोर्शनल याचा अर्थ काय, जेव्हा तुम्ही प्रेशर इन्क्रीज कराल किंवा टेम्परेचर इन्क्रीज कराल तेव्हा प्रेशर इन्क्रीज होतं, वाईस वर्सा. प्रेशर इन्क्रीज कराल तेव्हा टेम्परेचर इन्क्रीज होतं, किंवा प्रेशर डिक्रीज केलं की टेम्परेचर कमी होतं, और टेम्परेचर कमी केलं की प्रेशर कमी होतं. बोथ आर डायरेक्टली प्रपोर्शनल टू इच अदर, प्रेशर अँड टेम्परेचर. आता त्याच्यावरनं मॅथमॅटिकल इक्वेशन काय, मॅथमॅटिकली द लॉ कॅन बी एक्सप्रेस ॲज P डायरेक्टली प्रपोर्शनल टू T. हेन्स P इज इक्वल टू K3T. P अपॉन T इज इक्वल टू कॉन्स्टंट. K3 जो आहे तो कॉन्स्टंट आहे ऍट अ कॉन्स्टंट V अँड M. जसं वरती म्हटलंय ऍट अ कॉन्स्टंट व्हॉल्यूम अँड मास M. जे तुम्हाला स्टेटमेंट आहे त्याचंच मॅथमॅटिकल रिप्रेझेंटेशन आहे. P इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू T. P अपॉन T इज इक्वल टू कॉन्स्टंट म्हणजेच काय, ऍट अ कॉन्स्टंट व्हॉल्यूम अँड ऍट अ कॉन्स्टंट फिक्स मास. फिक्स कॉन्स्टंट व्हॉल्यूमला आणि फिक्स मासला गॅसचं प्रेशर हे टेम्परेचरशी डायरेक्टली प्रपोर्शनल असतं. P इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू T. आता याचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन कसं होईल, ग्राफिकल रिप्रेझेंटेशन बघूया आपण. When a graph is plotted between a pressure in atmosphere and temperature T in Kelvin, a straight line is obtained. स्ट्रेट लाईन का ऑप्टेन होते, तर डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. जसं इथे तुम्ही टेम्परेचर एक्स स्केलला वाढवत जाल तसं तुम्हाला प्रेशर हे वाय ऍक्सिसला वाढलेलं दिसेल तुम्हाला. या स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू द ओरिजिन 0 मधनं पास होताना तुम्हाला दिसत आहेत. तर ह्याच्यामध्ये काय, जसं तुम्ही टेम्परेचर वाढवत दिसतंय, केल्विन तुमचे वाढवताय तुम्ही, त्याचप्रमाणे गॅसचा जो प्रेशर आहे ते पण वाढत जाणार आहे. त्यामुळे तुम्हाला स्ट्रेट लाईन ग्राफ मिळतो. A straight line is obtained as shown in the figure 10.11. It is known as isochore.
त्यालाच काय म्हणतात तर आयसोकोर. With the help of this law, one can understand the relationship between pressure and a temperature in day-to-day life. या लॉने आपल्याला काय समजतं तर टेम्परेचर आणि प्रेशर मधली रिलेशनशिप. आणि रिलेशनशिप काय आहे तर प्रेशर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द टेम्परेचर. टेम्परेचर वाढवलं की प्रेशर वाढणार आहे, टेम्परेचर कमी केलं की प्रेशर कमी होणार आहे. समजलंय सगळ्यांना काय आहे गे-लुसॅक्स लॉ? संकल्प, समीर, आर्या, ओके. संकल्पना म्हणतोय की तुम्ही रिपीट करा. तर आपण गे-लुसॅक्स लॉ मध्ये काय बघितलं तर गे-लुसॅक्स लॉ काय तर त्याचं स्टेटमेंट काय आहे की ॲट अ कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रेशर पी of a fixed amount of gas is directly proportional to its absolute temperature. एखादा फिक्स व्हॉल्यूम असेल गॅसचा, त्याच्यामध्ये जी अमाऊंट आहे, अमाऊंट फिक्स ॲट अ प्रेशर पी, त्याचं प्रेशर आहे ऑफ फिक्स अमाऊंट ऑफ गॅस इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू टेम्परेचर. ते टेम्परेचरशी डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. पी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू टी. प्रेशर हे टेम्परेचरशी डायरेक्टली प्रपोर्शनल आहे असं गे-लुसॅक्स लॉ म्हणतो. म्हणजेच काय तर टेम्परेचर वाढवलं की प्रेशर वाढणार आहे आणि टेम्परेचर कमी केलं की प्रेशर कमी होणार आहे. म्हणून त्याचा मॅथमॅटिकल इक्वेशन काय आहे तर पी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू टी. पी इज इक्वल टू K3T, that is P upon T is equal to constant. म्हणजेच काय P is directly proportional to T at a constant volume and constant mass. आणि त्याचा जर आपण ग्राफ काढला तर ग्राफ मध्ये पण आपल्याला तेच मिळतं की जसं तुम्ही इथे टेम्परेचर वाढवत जाणार आहे तसं वाय ऍक्सिसला तुम्हाला प्रेशर हे वाढताना दिसणार आहे. त्यामुळे तुम्हाला स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू 0 असा तुम्हाला ग्राफ त्याच्यामध्ये मिळतो. आणि तुम्हाला गे-लुसॅक्स लॉवरनं काय समजतं तर टेम्परेचर आणि प्रेशर मधली रिलेशनशिप. समजलंय संकल्प? ओके, गुड. आता नेक्स्ट लॉ आहे तो काय आहे तर ॲव्होगॅड्रोज लॉ, व्हॉल्यूम अमाउंट रिलेशनशिप. In 1811, Italian scientist Amadeo Avogadro combined Dalton's atomic theory with a Gay-Lussac's law of combining volumes to put forth what is known as a Avogadro law. अवॅगॅड्रोने काय केलं तर डाल्टनची ॲटॉमिक थेअरी आणि गे-लुसॅक लॉ यांना कंबाईन केलं आणि त्याच्यापासून जी त्याने थेअरी मांडली त्याला आपण अवॅगॅड्रोज लॉ असं म्हणतो. इट स्टेट्स दॅट इक्वल व्हॉल्यूम्स ऑफ ऑल गॅसेस ॲट अ सेम टेम्परेचर अँड प्रेशर कंटेन्स इक्वल नंबर ऑफ मोलिक्युल्स. म्हणजे काय इक्वल व्हॉल्यूम्स ऑफ ऑल गॅसेस, सगळ्या गॅसेसचा जर व्हॉल्यूम सेम असेल ॲट द सेम टेम्परेचरला तर त्यांचं प्रेशर इज इक्वल टेम्परेचर अँड प्रेशर कंटेन्स इक्वल नंबर ऑफ मोलिक्युल्स. म्हणजेच काय त्या व्हॉल्यूम जो असेल तो गॅसचा ॲट अ सेम टेम्परेचर अँड प्रेशर त्याच्यामध्ये सेम इक्वल नंबर ऑफ मोलिक्युल असतात. म्हणजे ऑक्सिजनचा नायट्रोजनचा जर फिक्स व्हॉल्यूम म्हणजे समजा इथे तुम्हाला वरती आहे एक्झाम्पल, इथे बघा 0 डिग्री सेल्सिअस ला आणि 1 ॲटमॉस्फिअरला सगळ्या मोलिक्युल मध्ये बघा तुम्ही सगळ्या ह्याच्यामध्ये सेम नंबर ऑफ मोलिक्युल्स आहेत.
ऑल गॅसेस. क्लोरीन मध्ये पण 6.022 इंटू 10⁻23 मोलिक्यूल. ऑक्सिजन मध्ये पण सेम, निऑन मध्ये पण सेम अँड मिथेन मध्ये पण सेम. पण याच्यासाठी कंडिशन काय? ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर, ॲट द सेम टेम्परेचर अँड ॲट अ सेम प्रेशर. जेव्हा टेम्परेचर आणि प्रेशर ह्या दोन्ही गोष्टी सेम असतील तेव्हा जो त्या गॅसचा व्हॉल्यूम आहे त्याच्यामध्ये इक्वल नंबर ऑफ मोलिक्युल्स असतात त्या प्रत्येक सगळ्या गॅसेसमध्ये. म्हणूनच त्याचं काय स्टेटमेंट आहे? इट स्टेट्स दॅट इक्वल व्हॉल्यूम्स ऑफ ऑल गॅसेस ॲट अ सेम टेम्परेचर अँड अ प्रेशर contains equal number of molecules. This means that at a fixed temperature and a pressure, the volume of a gas depends upon the number of moles of the gas, that is the amount of gas. म्हणजेच काय तर जो व्हॉल्यूम आहे गॅसचा तो नंबर ऑफ मॉलिक्युल्सची डिपेंड असतो, नंबर ऑफ मॉलिक्युल्सवर डिपेंड असतो. म्हणजेच काय थोडक्यात तर volume is directly proportional to the number of molecules of the gas, that is amount of the gas, म्हणजेच गॅसची अमाऊंट. त्यामुळे त्याचं पण मॅथमॅटिकल एक्सप्रेशन कसं झालं? Avogadro law can be expressed mathematically as V is directly proportional to N, where N is the number of moles of a gas in volume V. On converting the proportionality into equation, we get V is equal to K4 upon N, or V upon N is equal to constant at a constant temperature and pressure. सेम गे-लुसॅक्स लॉ सारखं, फक्त इथे रिलेशनशिप कसली तर व्हॉल्यूम आणि नंबर ऑफ मोलिक्युल्स. बघा इथे म्हटलेलं आहे त्याचप्रमाणे. This means that at a fixed temperature and a pressure, the volume of a gas depends upon the number of molecules of the gas. म्हणजेच कसली रिलेशनशिप? व्हॉल्यूम ऑफ अ गॅस अँड नंबर ऑफ मोलिक्युल्स ऑफ द गॅस. इथे तुम्हाला लिहिलंय बघा व्हॉल्यूम अँड अमाऊंट रिलेशनशिप. अवॅगॅड्रो काय स्टेट करतो तर रिलेशनशिप बिटवीन द व्हॉल्यूम अँड द अमाऊंट ऑफ गॅस. त्यामुळे त्याचं मॅथमॅटिकल एक्सप्रेशन काय झालं? ॲज V is depend upon the number of molecules, V is directly proportional to N, where N is the number of molecules of the gas in a volume V. On converting proportionality constant तुम्हाला काय मिळालं तर V is equal to K4N. त्यामुळे कॉन्स्टंट जर तिथेच ठेवला तुम्ही तर N जो इकडचा आहे तो तिकडे डिनॉमिनेटरला आला. V is equal to N upon V upon N is equal to constant. आणि त्याची कंडिशन काय तर ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर अँड अ प्रेशर. कळलंय सगळ्यांना? आणि हेच जे आपण आता बघितलं त्याचंच ड्रामॅटिक रिप्रेझेंटेशन, डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन हे आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला दिलेलं आहे की 4 गॅसेस दिलेले आहेत, क्लोरीन, ऑक्सिजन. येतोय संकल्प आवाज व्यवस्थित? ओके. इथे तुम्हाला एक्झाम्पल अवॅगॅड्रो लॉ तुम्हाला रिप्रेझेंट करण्यासाठी एक एक्झाम्पल दिलंय ज्याच्यामध्ये 4 गॅसेस आहेत. 4ही गॅसेसचं टेम्परेचर आणि प्रेशर कॉन्स्टंट आहे. टेम्परेचर किती आहे? 0 डिग्री सेल्सिअस आणि प्रेशर किती आहे? 1 ॲटमॉस्फिअर. सगळ्या गॅसचं क्लोरीन, ऑक्सिजन, निऑन आणि मिथेन या सगळ्यांचं टेम्परेचर आणि प्रेशर कॉन्स्टंट आहे, सेम आहे. अशा वेळी काय आहे तर प्रत्येकामध्ये इक्वल नंबर ऑफ मोलिक्युल्स आहेत ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर अँड अ प्रेशर. म्हणजेच किती? 6.022 इंटू 10⁻23 मोलिक्युल्स ऑफ क्लोरीन, सेम मोलिक्युल्स ऑफ ऑक्सिजन, निऑन अँड मिथेन. तर हा होता अवॅगॅड्रो लॉ. व्हॉल्यूम ऑफ इच गॅस इज 22 इंटू 414
liter per mole. As the volume of a gas is directly proportional to the number of moles, 1 mole of gas at STP occupies 22.414 liter per mole. कळलंय सगळ्यांना? त्यामुळे तुम्हाला कधी कधी विचारतील की 1 मोल म्हणजे किती, तर तेव्हा तुम्हाला ॲव्होगॅड्रोचा नंबर ॲव्होगॅड्रो नंबर ऑफ मॉलिक्युल्स 1 मोल म्हणजे किती 6.022 इंटू 10⁻23. हे जे तुम्हाला कॅन यू रिकॉल म्हटलंय त्याच्यामध्ये 1 मोल ऑफ गॅस कंटेन ॲव्होगॅड्रो नंबर ऑफ मॉलिक्युल्स हे तुम्हाला कधीतरी प्रॉब्लेम मध्ये वगैरे वापरायला लागू शकतं. त्यामुळे 1 मोल म्हणजे ॲव्होगॅड्रो नंबर किती हे तुम्ही लक्षात ठेवून द्या 6.022 इंटू 10⁻23. As the volume of gas is directly proportional to the number of moles, 1 mole of any gas हे पण लक्षात ठेवा 1 mole of any gas at a STP म्हणजे काय स्टँडर्ड टेम्परेचर अँड प्रेशर occupies 22.414 liter per mole volume. This volume is known as a molar volume. यालाच काय म्हणतात मोलर व्हॉल्यूम. आता काय वॉटर एसटीपी हे जरा मी तुम्हाला आता जे सांगितलं स्टँडर्ड टेम्परेचर अँड प्रेशर तर ते काय आहे आपण बघूया. एसटीपी मीन्स स्टँडर्ड टेम्परेचर अँड प्रेशर. IUPAC has set STP as standard pressure is equal to 1 bar is equal to 10⁵ Pascal. Standard temperature is equal to 273.15 Kelvin is equal to 0 degree Celsius. And under this STP condition, molar volume of an ideal gas or a mixture of 2 or more gas is equal to 22.71 mole per liter. The old STP condition, आता काय जुन्या एसटीपी कंडिशन पण आहेत आणि न्यू पण. या पहिल्या ज्या वरच्या आपण एसटीपी कंडिशन्स बघितल्या त्या न्यू आहेत आणि जुन्या एसटीपी कंडिशन आहेत त्या सुद्धा अजून यूज मध्ये आहेत. वेअर standard pressure is equal to 1 atmosphere, that is equal to 1.013 bar. Standard temperature is equal to 273.15 Kelvin, that is equal to 0 degree Celsius. Under the old STP condition, molar volume of an ideal gas or a mixture of 2 or more gases is equal to 22.414 liter per mole per liter. तर आता तुम्हाला हे लक्षात ठेवायचं IUPAC प्रमाणे एसटीपीच्या आता या दोघांमध्ये एवढा पण जास्त डिफरन्स नाहीये. इथे फक्त प्रेशर तुम्हाला पास्कल मध्ये इथे बार मध्ये दिलेला आहे. टेम्परेचर कंडिशन तर दोन्हीकडे सेमच आहे ओल्ड आणि न्यू मध्ये. आणि जो मोलर व्हॉल्यूम आहे आयडियल गॅसचा किंवा मिक्सचर ऑफ गॅसेसचा त्याचा पण मध्ये थोडासा डिफरन्स आहे. इथे 22.71 मोल पर लिटर आणि न्यू मध्ये 22.414 मोल्स पर लिटर. कळलं सगळ्यांना स्टँडर्ड टेम्परेचर आणि प्रेशर कंडिशन्स काय आहेत त्या.
ओके. IUPAC म्हणजे काय, कोण सांगेल मला? कोणाला माहिती आहे IUPAC काय आहे? येस संकल्प, माईक ऑन कर आणि सांगितलंस तरी चालेल. करेक्ट. IUPAC काय आहे? इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री. करेक्ट. हे काय तर काय, IUPAC ही आहे जी युनिव्हर्सली रिकॉग्नाइज ऑथॉरिटी आहे, ज्याच्यामध्ये केमिकल नॉमेनक्लेचर, तुम्ही IUPAC नेम वगैरे लिहित असाल, कॉमन नेम, IUPAC नेम, मिथेन, इथेन, त्याचा IUPAC नेम, IUPAC प्रमाणे काय नेम होतं हे तुम्हाला झालं असेल आतापर्यंत. तर त्याचा फुल फॉर्म काय आहे? IUPAC चा इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री. आणि त्याने हे STP जे आहे या टर्मिनॉलॉजीज त्यांनी दिलेले आहेत, फिक्स केलेले आहेत. आता आपण नेक्स्ट बघूया रिलेशनशिप बिटवीन मोलर मास अँड डेन्सिटी ऑफ गॅस. We have learned how to find number of moles of a gas in chapter refer to chapter number 1. चॅप्टर नंबर 1 मध्ये तुम्हाला झालं असेल की तुम्ही गॅसचे मोल्स कसे काढता. We know N is equal to small m upon capital M, where small m is a mass of a gas and m is equal to molar mass of a gas. हे आपण पण ह्याच्या आधी याच चॅप्टर मध्ये बघितलंय. चॅप्टर नंबर 1 मध्ये तुम्हाला झालंच असेल, मोलॅरिटी वगैरे आपण सगळं बघितलेलं आहे. तसंच सिमिलरच टाईप आहे, फक्त इथे गॅसेसचा आहे. तर N is equal to small m upon capital M, where small m is a mass of a gas and capital M is a molar mass of a gas. Substituting in equation, we get V is equal to K4 into M upon M. आता हे कुठल्या इक्वेशन मध्ये टाकलंय बघा त्यांनी. तर V is equal to K4N, ह्याच्यामध्ये N चा फॉर्म्युला टाकलाय. म्हणजेच काय टाकलंय, हे कसलं इक्वेशन होतं? V is equal to K4N अवॅगॅड्रो लॉचं. तर अवॅगॅड्रो लॉचं इक्वेशन जे आहे ते ह्याच्यामध्ये पुट केलंय त्यांनी. V is equal to K4N ची व्हॅल्यू त्याच्यामध्ये पुट केले. V is equal to K4 into स्मॉल m अपॉन कॅपिटल M. आता m इकडे त्यांनी शिफ्ट केलाय. m म्हणजे m इज इक्वल टू, म्हणजे तो जो डिनॉमिनेटरला m होता तो इकडे लेफ्ट हँड साइडला घेतल्यावर न्यूमरेटरला आला, आणि v जो इकडे न्यूमरेटरला होता तो तिकडे शिफ्ट केल्यावर डिनॉमिनेटरला गेला. देअरफॉर इक्वेशन कसं झालं? m इज इक्वल कॅपिटल M इज इक्वल टू K4 इंटू स्मॉल m अपॉन v. बट तुम्हाला माहिती आहे डेन्सिटीचा फॉर्म्युला, डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. मग तोच m अपॉन v इज इक्वल टू d. म्हणजेच तुमचं इक्वेशन काय झालं हे तुम्हाला माहिती आहे. इथे हे का केलं तर तुम्हाला मास अपॉन v म्हणजे डेन्सिटी माहिती आहे, त्यामुळे m इज इक्वल टू K4 इंटू d, where d is the density of gas, capital M is a molar mass and small m is a mass of a gas. Therefore, D is directly proportional to
एम. म्हणजेच तुम्हाला याच्यावरनं काय डिराईव्ह झालं, डेन्सिटी ही मोलर मास ऑफ अ गॅस. डेन्सिटी इज डायरेक्टली proportional to the molar mass of a gas. From equation 10.14, we can conclude that the density of a gas is directly proportional to its molar volume. जेवढं मोलर व्हॉल्यूम जास्त तेवढी डेन्सिटी जास्त, मोलर व्हॉल्यूम कमी तेवढी डेन्सिटी कमी. हे इक्वेशन कसं डिराईव्ह केलंय कळलं? इक्वेशन कसं सॉल्व्ह केलंय? फक्त ॲव्होगाड्रोची जी एन ची जी व्हॅल्यू आहे ती ह्याच्यामध्ये टाकायची आहे आपल्याला. व्ही ॲव्होगाड्रोचा जो फॉर्म्युला आहे व्ही इज इक्वल टू K4 इंटू एन. ॲव्होगाड्रो मध्ये K4च आहे की K3 कुठे आहे सूरज? डाल्टन्स लॉ मध्ये K3 आहे. ओके, हे बघ मॅथमॅटिकल इक्वेशन P इज इक्वल टू K3T हे गे-लुसॅक, सॉरी डाल्टन्स नाही, गे-लुसॅक लॉचं आहे. आणि ॲव्होगाड्रोचं इक्वेशन आहे V इज इक्वल टू K4n. आता त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे एन इज इक्वल टू मास ऑफ अ गॅस एम कॅपिटल स्मॉल एम अपॉन कॅपिटल एम. ती व्हॅल्यू फक्त एन ची तिथे आपल्याला ॲव्होगाड्रोच्या इक्वेशन मध्ये टाकायची आहे. मग तुम्हाला मिळतं की एम अपॉन कॅपिटल एम अपॉन, म्हणजे ते व्हॅल्यू टाकल्यावर एन ची तिथे तुम्हाला मिळाली व्हॅल्यू टाकली की तुम्हाला काय करता येईल, व्हॉल्यूम जो आहे तो इकडे डिनॉमिनेटरला आणता येईल. त्यामुळे तुम्हाला मास अपॉन व्हॉल्यूम, मास अपॉन व्हॉल्यूम म्हणजेच काय, डेन्सिटी. त्यामुळे मग तुम्ही तिथे डेन्सिटी डी लिहू शकता. देअरफॉर व्ही इज इक्वल टू K4D असं त्याचं इक्वेशन झालं. आणि त्याच्यावरनच तुम्हाला काय डिराईव्ह करता आलं की कॅपिटल एम म्हणजे मोलर मास ऑफ अ गॅस, डेन्सिटी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू मोलर मास ऑफ अ गॅस. जेवढा इथे डी जास्त येईल तेवढा मोलर मासची व्हॅल्यू जी आहे ती जास्त येणार आहे. इथे डी कमी असेल तर मोलर मासची व्हॅल्यू जी असेल ती कमी असेल. ओके, नक्की कळलंय सगळ्यांना इथपर्यंत? जायचं नेक्स्ट. ओके, तर नेक्स्ट पॉइंट बघूया आपण, आयडियल गॅस इक्वेशन. आता आपले लॉज झाले कंप्लीट. आता आपण आयडियल गॅस इक्वेशन काय आहे ते बघूया. अ गॅस दॅट फॉलो स्ट्रिक्टली ऑल थ्री लॉज, म्हणजेच कुठले, बॉयलेज लॉ, चार्ल्स लॉ अँड ॲव्होगाड्रो लॉ. हे तिन्ही लॉ जे गॅस फॉलो करतात त्यांना आपण काय म्हणतो, आयडियल गॅस. प्रॅक्टिकली अन आयडियल गॅस डज नॉट एक्झिस्ट, म्हणजे प्रॅक्टिकली तो एक्झिस्ट नसतो. रिअल गॅसेस शो आयडियल बिहेवियर अंडर सर्टन स्पेसिफिक कंडिशन when intermolecular interactions are practically absent. जेव्हा इंटरमोलिक्युलर कोणते त्यांच्यामध्ये इंटरॅक्शन नसतात तेव्हा काही काही जे रिअल गॅसेस आहेत ते आयडियल बिहेवियर शो करतात. त्यांनाच आपण आयडियल गॅस म्हणतो. आयडियल गॅस असं प्रॅक्टिकली प्रेझेंट काही नसतं. जे रिअल गॅसेस आहेत आपले नॉर्मल, ते जेव्हा त्यांच्यामध्ये कोणते इंटरमोलिक्युलर इंटरॅक्शन नसतात तेव्हा आयडियल बिहेवियर शो करतात आणि त्यालाच आपण आयडियल गॅसेस असं म्हणतो. Yet these three gas laws and the ideal gas equation obtained by treating them mathematically are found to be very valuable in chemistry. Derivation of ideal gas equation. The three gas laws, namely Boyle's law, Charles' law, and Avogadro law, are combined mathematically to obtain what is called as a ideal gas equation. या तिन्हीचे जे फॉर्म्युला आहेत, तिन्हीचे जी इक्वेशन आहेत ती मॅथमॅटिकली कंबाईन करून जे
तयार होईल त्यालाच आयडियल गॅस इक्वेशन आपण असं म्हणायचं आहे. लेट अस राईट द प्रपोर्शनॅलिटीज ऑफ द 3 गॅस लॉज. पहिला कोणता होता? बॉयलर्स लॉ. त्याच्यामध्ये ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर अँड एन नंबर ऑफ मोल्स, V इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू P. म्हणजे व्हॉल्यूम हा इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे प्रेशर आणि व्हॉल्यूम मधली किंवा व्हॉल्यूम आणि प्रेशर मधली रिलेशनशिप काय? तर बोथ आर इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू इच अदर. चार्ल्स लॉ काय म्हणतो? ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर अँड नंबर ऑफ हे बघा इकडे नंबर ऑफ मोल्स. Charles law is equal to हे चार्ल्स लॉचं इक्वेशन आहे. आणि चार्ल्स लॉ मध्ये काय रिलेशनशिप आहे? तर व्हॉल्यूम जो आहे तो टेम्परेचरशी डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. चार्ल्स लॉ मध्ये रिलेशनशिप कसली आहे? तर व्हॉल्यूम आणि टेम्परेचर V इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू T. आणि अवॅगॅड्रो लॉ काय आहे? V इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू N नंबर ऑफ मोल्स ऑफ अ गॅस. Combining all the above 3 mathematical proportionalities, we get V is directly proportional to NT upon P. Converting the proportionalities into an equation by introducing a constant of a proportionality, we get V is equal to capital R into bracket NT upon P. On rearranging above equation, we obtain PV is equal to हा P जो डिनॉमिनेटरला आहे तो इकडे न्यूमरेटरला घेतला. PV is equal to nRT. This equation is known as ideal gas equation. In this gas equation, if 3 variables are known, 4th can be calculated. इथे तुम्हाला जर ह्या 3 गोष्टी माहिती असतील, ह्याच्यामध्ये ह्या इक्वेशन मध्ये तुम्हाला कोणत्याही 3 गोष्टी माहिती असेल तर तुम्ही चौथी व्हॅल्यू आहे ती तुम्ही डिराइव्ह त्याच्यामधनं करू शकता. Therefore, it is also called as equation of state. Here R is called as a gas constant. The value of R is the same for all gases. Therefore, it is called as a universal gas constant. R ची जी व्हॅल्यू आहे ती सगळ्या गॅसेससाठी ही इक्वल आहे, सेमच व्हॅल्यू आहे. म्हणूनच त्याला दुसरं काय म्हणतात? गॅस कॉन्स्टंट किंवा दुसरं काय म्हणतात? युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट. का? तर त्याची जी व्हॅल्यू आहे ती सगळ्या गॅसेससाठी ही सेमच आहे, म्हणून त्याला युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट पण म्हणतात, कॅपिटल R. तर हे तुम्हाला इक्वेशन लक्षात ठेवायचं आहे. आयडियल गॅस इक्वेशन PV इज इक्वल टू nRT. ह्याच्यावर तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो किंवा असाही क्वेश्चन येऊ शकतो की PV इज इक्वल टू nRT कसं डिराइव्ह करायचं. तर हे तुम्हाला पूर्ण जे मॅथमॅटिकल जो पार्ट आहे तो तुम्हाला तिथे रिप्रेझेंट करायला लागेल. पहिल्यांदा 3 गॅस लॉजची इक्वेशन लिहायची, त्याच्यानंतर ते कंबाईन केलेल्याचं इक्वेशन लिहायचं आणि मग त्याच्यात व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून PV इज इक्वल टू nRT कसं येईल ते तिथे तुम्हाला शो करायचं आहे. आणि त्याच्यामध्ये PV इज इक्वल टू nRT मध्ये तुम्हाला 3 व्हॅल्यू दिलेल्या असतील, त्याच्यावरून तुम्हाला चौथी व्हॅल्यू काढायची आहे.
आणि जो कॅपिटल आर आहे त्याची व्हॅल्यू ही सगळ्या गॅसेससाठी सेम असते. त्यामुळे तुम्हाला एक्झाम्पल मध्ये कोणता पण गॅस असू दे, आर ची व्हॅल्यू ही सेमच असणार आहे. म्हणूनच आर ला गॅस कॉन्स्टंट आणि युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट असं म्हणतात. व्हॅल्यूज ऑफ आर इन अ डिफरंट युनिट्स. The values of R depends upon the units used to express pressure, volume, and temperature. Hence, we recall STP conditions for determining values of R. R in SI unit, in joules. आता R च्या प्रत्येक R ची जी व्हॅल्यू असते इट डिपेंड्स अपॉन युनिट यूज टू एक्सप्रेस प्रेशर, व्हॉल्यूम आणि टेम्परेचर. प्रेशर, व्हॉल्यूम आणि टेम्परेचर हे युनिट्स एक्सप्रेस करायला जी तुम्ही हे वापरता त्याच्यावर तुमची आर ची व्हॅल्यू ही डिपेंड असते. त्यामुळे डिफरंट व्हॅल्यूज ऑफ आर ह्या कशा करायच्या तर तुम्हाला तिथे दाखवलेलं आहे. एसआय युनिट प्रमाणे आर ची व्हॅल्यू काय असेल तर व्हॅल्यू ऑफ आर कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय युझिंग एसआय युनिट्स ऑफ प्रेशर, व्हॉल्यूम अँड टेम्परेचर. ह्या जे 3 टर्म्स आहेत, प्रेशर, व्हॉल्यूम आणि टेम्परेचर, ह्याच्या एसआय युनिट वरून तुम्ही आर ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. त्याचं तुम्हाला इथे एक्सप्रेशन दिलेलं आहे, एक्सप्रेस केलेलं आहे. प्रेशर P इज मेजर्ड इन मीटर स्क्वेअर पर न्यूटन पर मीटर स्क्वेअर और पास्कल. Volume V is equal volume V in a meter cube, m cube, and temperature T in a Kelvin. ही एसआय युनिट झाली कसली तर प्रेशर, व्हॉल्यूम आणि टेम्परेचरची. त्यामुळे तुम्ही तिथे इन्सर्ट केलं आर इज इक्वल टू पीव्ही अपॉन एन टी. आर इज इक्वल टू T 10⁵ पास्कल into 22.71 into 10⁻³ cubic meter cube upon 1 mole into 273.15 Kelvin. त्यामुळे हे जर इक्वेशन तुम्ही सॉल्व्ह केलं तर त्याची आर ची व्हॅल्यू येणार आहे तुम्हाला 8.314 किलो जूल्स पर मोल. ही जी व्हॅल्यू आहे तुम्हाला 8.314 आणि ही जी व्हॅल्यू आहे ही सगळ्या गॅससाठी कॉन्स्टंट असते. त्यामुळे तुम्हाला कुठे इक्वेशन मध्ये प्रॉब्लेम मध्ये आर ची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली नसली तर ती बाय डिफॉल्ट तुम्हाला काय लिहायचे 8.314 किलो जूल्स पर मोल. कळलंय सगळ्यांना? आता तसंच आर इन लिटर ॲटमॉस्फिअर. इफ प्रेशर P इज एक्सप्रेस इन अ ॲटमॉस्फिअर. आता प्रेशर वरती P प्रेशर कशामध्ये होतं तर पास्कल किंवा न्यूटन पर मीटर स्क्वेअर मध्ये होतं. इथे तर कशामध्ये आहे ॲटमॉस्फिअरिक प्रेशर, ॲटमॉस्फिअर मध्ये मेन्शन केलं आहे. अँड व्हॉल्यूम इन अ लिटर, जर व्हॉल्यूम लिटर मध्ये असेल और डेसिमीटर क्यूब DM क्यूब, तेव्हा काय असणार आहे तर त्या व्हॅल्यू तुम्हाला तिथे टाकायच्या आहेत. आर इज इक्वल टू 1 ॲटमॉस्फिअर 22.414 लिटर. आता ह्या तुम्हाला प्रश्न पडेल की ह्या व्हॅल्यू कुठनं आल्या तर ह्या व्हॅल्यू तुम्हाला जे मी मागाशी सांगितलं ह्या बघा ह्याच व्हॅल्यू आहेत त्या.
व्हॉल्यूम, टेम्परेचर, प्रेशर, त्याच तुम्ही इथे टाकलेल्या आहेत. 1 ॲटमॉस्फिअर प्रेशर, व्हॉल्यूम 22.414, जो इथे तुम्हाला दिलेला आहे 22.414, प्रेशर 1 ॲटमॉस्फिअर. नंतर टेम्परेचर पण तिथे वरती जे दिलेलं आहे 273.15. कळलं सगळ्यांना काय केलंय, कुठल्या व्हॅल्यू टाकल्यात ते समजलंय? नाहीतर तुम्हाला इथे कन्फ्युजन येईल ह्या की ह्या व्हॅल्यू कुठून आल्या 22.414. तर IUPACने जे STP कंडिशन ज्या टर्मिनॉलॉजीच्या जी डिराईव्ह केलेली आहेत, जे स्टेट केलेले आहेत, त्याच व्हॅल्यू तुम्हाला स्टेट केलेल्या व्हॅल्यूज तुम्हाला इथे टाकायच्यात. बाकी वेगळं काही करायचं नाहीये. आणि त्याच्यावरनं तुम्हाला इक्वेशन आरचं मिळेल. तर आर जर लिटर ॲटमॉस्फिअर मध्ये असेल तर तो त्याची व्हॅल्यू असेल 0.08206, आणि जर तो STP कंडिशन मध्ये जर आर असेल तर त्याची व्हॅल्यू असेल 8.314. कळलंय सगळ्यांना? आता आर जर कॅलरी मध्ये असेल थर्ड, तर काय? वी नो 1 कॅलरी इज इक्वल टू 4.184 जूल्स. एक कॅलरी म्हणजे किती असतं? 4.184 जूल्स. त्यामुळे तुम्ही आर इज इक्वल टू 8.314 अपॉन 4.184, दॅट इज इक्वल टू 1.98. आता 98.98, त्यामुळे तुम्ही त्याला 2 करू शकता राऊंड ऑफ करताना. त्यामुळे 2 किलो कॅलरी पर मोल. त्यामुळे आरची किलो कॅलरीज मध्ये व्हॅल्यू किती आहे? 2 किलो कॅलरी पर मोल. While using ideal gas equation, one should use consistent units. The most common units are shown in table number 10.4. त्यामुळे जेव्हा तुम्ही आयडियल गॅस इक्वेशन मध्ये व्हॅल्यू ह्या करत असाल तर तुम्हाला कन्सिस्टंट युनिट वापरायला लागतील. म्हणजेच कन्सिस्टंट म्हणजेच कोणती? तर तुम्हाला टेबल नंबर 10.4 मध्ये युनिट्स दिलेली आहेत आरची. प्रेशर पास्कल मध्ये जेव्हा तुम्ही कन्सिडर कराल तेव्हा व्हॉल्यूम मीटर क्यूब, नंबर ऑफ मोल्स आणि टेम्परेचर केल्विन मध्ये. आणि तेव्हा गॅस कॉन्स्टंट 8.314 किलो जूल्स पर मोल. त्याचप्रमाणे तुम्हाला बाकी दोन साठीच्या व्हॅल्यू जेव्हा कॅलरीज मध्ये तुम्हाला मेन्शन करायचं असेल, कॅलरीज मध्ये काढायचं असेल, किंवा ऍटमॉस्फेरिक प्रेशर मध्ये जेव्हा हे करायचं असेल तेव्हा, तर तुम्हाला त्या व्हॅल्यू कन्सिस्टंट तुम्हाला वापरायला लागतात. त्यामुळे गॅस कॉन्स्टंट हे जे 3 आहेत त्या आरच्या व्हॅल्यू तुम्हाला लागतील. जेव्हा तुम्हाला प्रॉब्लेम तसा दिलेला असेल तेव्हा तुम्हाला त्या प्रकारे आरची व्हॅल्यू ही तुम्हाला त्याच्यामध्ये टाकावी लागेल. आता आपण एक लास्ट पॉइंट बघूया, 10.5.3, एक्सप्रेशन ऑफ मोलर मास. Ideal gas equation can be used to determine molar mass m of a compound. आता आयडियल गॅसचं इक्वेशन जे आहे n इज इक्वल टू PV अपॉन RT. आयडियल गॅस इक्वेशन काय आहे? तर PV इज इक्वल टू NRT. ते आता तुम्ही रिअरेंज करायचंय. त्याने तुम्हाला काय मिळणार? n इज इक्वल टू PV अपॉन RT. बट फॉर अ नंबर ऑफ मोल्स ऑफ अ गॅस m, तुम्हाला ते परत नंबर ऑफ मास, बट फॉर द नोन मास ऑफ अ गॅस m, द नंबर ऑफ मोल्स n इज इक्वल टू स्मॉल m अपॉन कॅपिटल M. जे आपण आपल्याला माहिती आहे की
एन अपॉन कॅपिटल स्मॉल एम अपॉन कॅपिटल एम. ती आता एन ची व्हॅल्यू तुम्ही इथे टाकायची. ऑन सबस्टिट्युटिंग दिस इन इक्वेशन 10.16 एम अपॉन कॅपिटल एम इज इक्वल टू पी व्ही अपॉन आर टी. त्यामुळे मग तुम्ही एम तिथेच ठेवला आणि एम जो इकडे आहे तो तुम्ही डिनॉमिनेटरला घेतला तिकडे, सॉरी न्युमरेटरला, आणि एम जो इकडे न्युमरेटरला आहे तो इकडे डिनॉमिनेटरला आला. म्हणजे त्याप्रमाणे तुम्हाला ते इक्वेशन रिअरेंज करायचंय. देअरफॉर कॅपिटल एम इज इक्वल टू एम आर टी अपॉन पी व्ही. त्यामुळे तुम्हाला जेव्हा मोलर मास, एखाद्याचं मोलर मास काढायचं असेल तेव्हा तुम्हाला हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. कॅपिटल एम इज इक्वल टू स्मॉल एम इंटू आर टी डिवायडेड बाय पी व्ही. आणि हे जे मोलर मासचं इक्वेशन आहे ते कशापासून डिराईव्ह केलंय तर आयडियल गॅस इक्वेशन आहे ते रिअरेंज करून मोलर मास काढण्यासाठी जे इक्वेशन आपल्याला लागणार आहे ते आपण डिराईव्ह केलेलं आहे. कॅपिटल एम इज इक्वल टू एम स्मॉल एम इंटू आर टी अपॉन पी व्ही. ओके, तर आज आपण इथेच थांबूया. आता आजच्या दिवसात जे जे झालं ते नेक्स्ट लेक्चरला पुढच्या बुधवारी हे करताना फक्त एकदा परत मागचं रिव्हिजन करून घ्या, म्हणजे तुम्हाला पुढचं समजून घ्यायला कठीण जाणार नाही. आज आपण काय काय बघितलं तर गे-लोसॅक्स लॉ बघितला, ॲव्होगाड्रो लॉ बघितला, त्याच्यानंतर आयडियल गॅस इक्वेशन, आयडियल गॅसेस म्हणजे काय आणि आयडियल गॅस इक्वेशन म्हणजे काय ते बघितलं. आणि त्याच्यानंतर आयडियल गॅस पी व्ही इज इक्वल टू एन आर टी, त्याच्यामध्ये जो आर आहे, जो गॅस कॉन्स्टंट आहे, ज्यालाच युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट म्हणतात, त्याच्या डिफरंट एसआय युनिट्स मध्ये व्हॅल्यू काय असतील ते बघितलं आपण. तर आज आपण एवढे बघितलंय. नेक्स्ट लेक्चरला आपण पुढचा पार्ट कव्हर करूया. नेक्स्ट लेक्चरला येताना हे 3 लॉ पूर्ण एकदा नीट रिव्हिजन करून घ्या. त्याची इक्वेशन काय आहेत, आयडियल गॅसचं इक्वेशन काय आहे, सगळ्याची इक्वेशन कुठेतरी नोट डाऊन करून ठेवा. लेक्चर संपल्यावर करंट ही इक्वेशन तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी वापरायची आहेत. तर आज आपण इथे थांबूया. नेक्स्ट लेक्चरला नेक्स्ट टॉपिक आपण कव्हर करू. ओके, गुड नाईट.